महाराष्ट्र सरकार द्वारा मराठा आरक्षण की 8 में से 6 मांगे मान लेने के बाद अब ओबीसी समुदाय ने इसका कड़ा विरोध किया। राज्य सरकार के इस फैसले पर ओबीसी समुदाय के साथ अन्याय होने का आरोप लगाया गया और ओबीसी समुदाय ने मांग की है कि सरकार द्वारा जारी जीआर को तुरंत रद्द किया जाए। ओबीसी की ओर से एक विशाल मोर्चा निकाला गया। इस मौके पर बड़ी संख्या में ओबीसी बंधु मौजूद रहे। साथ ही साथ आक्रोशित ओबीसी बंधुओं ने महाराष्ट्र सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन भी किया। मोर्चे के दौरान ओबीसी समुदाय ने सरकार को चेतावनी दी कि उनके अधिकार बरकरार रहे, अन्यथा आंदोलन किया जाएगा। आमच्या मागण्या अशा आहेत की 1 तारखेला या राज्याच्या सरकारनं जो जीआर हैदराबादच्या गॅजेटच्या आधारावर ओबीसी म्हटल्यापेक्षा त्याने जो जे कुणबी मराठा देशमुख हे एकच आहेत असं त्यांनी म्हटलं। हे खरं नाही। माझं असं मत आहे की 375 जाती या ओबीसीत आहेत। ओबीसीला आरक्षण 27% आहे असं म्हणतात। खरं आरक्षण 19% आम्हाला मिळते। त्यात मला असं वाटते की जवळपास 70% जनता त्या ओबीसीत, की त्यांचा आता या ठिकाणी उल्लेख करणं हे योग्य होणार नाही असं मला वाटते। म्हणून माझं असं मत आहे की हे आरक्षण रद्द झालं पाहिजे। त्यांनी जो जीआर काढला हा रद्द केला पाहिजे। ओबीसीच्या न्याय मागण्या ह्या आहेत, जोपर्यंत आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही आता संघर्ष करू। आम्ही कोणत्याही पंथाचे धर्माचे नाही, आम्ही ओबीसी आहोत। आम्ही सर्व सकल ओबीसी म्हणून या महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू आणि या सरकारला सळो का पळो करून सोडू। जे देवेंद्रजी म्हणत होते त्यांनी कसा निर्णय बदलवला मला समजत नाही। मला असं वाटतं की आजपर्यंत ओबीसी ते बोलत होते, पण त्यांनी आता ओबीसीची एक समिती नेमली। दुसरीकडे असं जर झालं तर मला असं वाटते की जे आमची पुढची पिढी येईल, म्हणजे आमचे मुलं येतील, आमचे नातू येतील, आमचे पंतू येतील, म्हणजे ओबीसीतला कोणताही घटक असो त्यांना कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी स्थैर्य मिळणार नाही, कोणती नोकरी मिळणार नाही, कुठेही ऍडमिशन मिळणार नाही। आणि या ठिकाणी म्हणजे मग मराठा तुम्हाला माहित आहे समिती नेमू, कशाची समिती नेमू? आता ते त्या ठिकाणचा ग्रामसेवक, तिथला तलाठी, तिथला आरआय हे अशा पद्धतीची समिती नेमतील। समिती तुम्हाला माहित आहे घरकुल लागत असेल तर 10,000 रुपयात घरकुल भेटते, कोणालाही भेटते। ज्याच्या घरी 4 मजली बिल्डिंग आहे त्याला सुद्धा घरकुल भेटते। हे आम्ही राजकारणातले आहोत, आम्ही राजकारणात पण या ठिकाणी कोणतेही राजकारण आम्ही आणणार नाही। आम्ही आमच्या ह्या न्याय मागण्या आहेत, ह्या मागण्या मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। आणि अत्यंत दुर्दैव आहे की 4-5 दिवसात सरकार नमलं आणि त्या ठिकाणी फटाळकन त्यांना म्हणजे काय जे आश्वासने दिले हे मला असं वाटते दुर्दैवी आहे। म्हणून या महाराष्ट्रातल्या ओबीसींना खरं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू फुले असतील, या ठिकाणी त्यांनी हे आरक्षण देण्यासाठी अथक परिश्रम केले आणि मग कुठे आम्हाला मंडळ आयोगाच्या माध्यमातून आम्हाला ह्या सवलती मिळाल्या। ह्या सवलती आमच्या कायम राहाव्या हेच आमची मागणी